ठरलं. तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन लॅपटॉपवर सर्च करून शोधत आहे की जगातील सर्वात अगदी उत्कृष्ट बाबा कसं बनायचं. तेव्हा आता काही व्हिडिओज तो पाहत असतो आणि ते व्हिडिओज बघून, आणि हे बघा, अगदी कंबर कसून तयार राहायचं. जे काही आता बाबा व्हायचे आहे तर त्यांनी फिट राहायचं आहे. आणि अगदी या 9 महिन्यामध्ये आता होणाऱ्या बाळाच्या आईची काळजी घ्यायची आहे. आणि हे बघा, बाबा होण्याची जी काही गुड न्यूज आहे तर ती कळाल्यानंतर पेरेंट्स होण्याचे तो धडे घेत असतो. आणि बाप होणं ही काही साधी गोष्ट नसते. म्हणून अर्जुन सगळे काही व्हिडिओ बघून आता स्वतःला फिट करत असतो. त्यानंतर अस्मिता रूममध्ये आहे, खूपच टेन्शनमध्ये आहे बिचारी, कारण सचिनने तिच्यावर जे आरोप केलेत याचा तिला फार आता टेन्शन आलेले आहे. आता सायली तिला समजवण्यासाठी तेथे येते. अस्मिता बाळाला झोप देत असते आणि ती विचारत असते. तर सायली विचारते की काय ग अस्मिता, सचिन भाऊजींचा विचार करतेस का? त्यावरती अस्मिता तिला म्हणते की सायली, तू कशाला त्याला भाऊजी म्हणतेस? आता जसा तो आता माझा कोणीच लागत नाही तसा तो तुमचा सुद्धा कोणीच लागत नाही. आणि त्याच्याबद्दल तर आता मला एकही शब्द नाही बोलायचा. सायली, त्याचं नाव सुद्धा मला घ्यायचं नाही. आपण मात्र कुठल्या तरी वेगळ्या विषयावर बोलूयात. त्यावर सायली म्हणते, अग अस्मिता, मी वेगळंच काहीतरी खरं तर विचारायला आले होतेस. अस्मिता विचारते की काय काय विचारायचं होतं? सायली म्हणते की अस्मिता, अगं मला सत्य मात्र असे जे वास येतात ना ते नकोसे वाटतात, मळमळसारखं होतं. आणि मला एक गोष्ट सांग बरं, जेव्हा तू गरोदर होती तेव्हा तुला असला कोणताही त्रास झालेलं मला नाही आठवत. तू तर अगदी मजेतच होती ग. अस्मिता हसते आणि म्हणते की सायली, अग तुला कळतं का, तू आणि मी सारखे आहोत का? तूच सांग की आपल्या प्रेग्नन्स सुद्धा सारखे कसे असतील बरं. त्यानंतर इकडे अर्जुन जो व्हिडिओ बघत आहे त्यामध्ये मात्र सांगितलं जातं की आता मात्र आपल्याला असं वाटतं की आई प्रेग्नेंट आहेत, पण तसं नाही, कारण आता आई आणि बाबा दोघेही प्रेग्नेंट आहेत असे सांगितले जाते. म्हणजे हे बघा, बाळ जरी बायकोच्या पोटात वाटणार असेल तरी सुद्धा ते तुमच्या सुद्धा पोटात आहे असं तुम्ही आचरण करायचं. तेव्हा अर्जुनला तर हा पॉइंट खूपच आवडतो. तो लगेच म्हणतो की गुड पॉइंट, आणि लगेच नोटबुकमध्ये तो पॉइंट लगेच आता तो लिहून घेतो की बाप सुद्धा प्रेग्नेंट आहे असं समजायचं. आणि आता मात्र आईला मॉर्निंग सिकनेस या टॉपिककडे आपण घेऊयात, कारण 3 महिने हा त्रास होत असतो. म्हणजे याचा अर्थ काय असतं की डोहळे लागणे. कारण आता आईच्या माध्यमातून बाळ तुमच्याकडे काहीतरी मागण्या करत असतो आणि बाप म्हणून तुमचे कर्तव्य आहे तर त्या मागण्या तुम्ही पूर्ण करायच्यात. आणि त्यानंतर आता उत्तम वडील होण्यासाठी दुसरी जी काही स्टेप आहे तर त्याकडे आपण वळूयात. आणि प्रत्येक टिप्स आहे तर तो आपल्या नोटबुकमध्ये आता हे लिहून घेतोय आणि प्रत्येक अगदी टिप्सकडे काळजीने लक्ष देतोय, कारण त्याला एक परफेक्ट बाप बनायचं असतं. बघा मित्रांनो, आपल्या अर्जुनची कुठपासून तयारी सुरू आहे. म्हणजे बाळ आल्यानंतर बाळाला काय काय करायचं, काय काय करायचं नाही. त्यानंतर इकडे अस्मिता सायलीला म्हणते की हो ना अगं, मला सुद्धा मॉर्निंग सिकनेस होता, पण त्यावर मात्र मला एक रामबाण इलाज सापडला होता की ज्याने माझा नवश इतका गेला. आणि तू माझी काळजी सुद्धा घेत होती सायली, तरी सुद्धा तो तुला नाही कळाला. सायली विचारते की अग अस्मिता, कुठला रामबाण पण उपाय आहेत, लगेच सांग मला, खरंच मला खूप गरज आहे. अस्मिता सायलीला कपाट उघडायला सांगते. अग उघड. तर तेव्हा सायली कपाट उघडते आणि तेव्हा आता इनेलर आहे तर सायली बाहेर काढते. आणि स्मिता म्हणते की हा माझा रामबाण उपाय आहे, कारण ह्या इनेलचा वास घेतला तर माझं मळवळण पूर्णपणे थांबून जायचं आणि माझा नशे सुद्धा गायब. त्यावरती सायली विचारते की अगं पण हे साधं इनेलर आहे, याने याने तुला फरक पडायचा का? खरंच बाई, अजबच आहे. अस्मिता म्हणते की प्रेग्नन्समध्ये अशा अजनबी आणि अशा या गोष्टी घडू शकतात. आणि हे बघ सायली, तुला आठवत का अगं, कधीही ढोबळी मिरची न खाणारी मी, फक्त ढोबळी मिरचीच मला आवडायची. दुसऱ्या
भाजीचाच विचार मी करू शकत नव्हते. तेव्हा सायली म्हणते की हो ना, चांगलंच आठवतं, कारण दर दिवसा ढोबळी मिरचीची भाजी करून मी सुद्धा कंटाळेच होते. अस्मिता म्हणते की हो ना, तेच तर. मग तू एक काम कर, येणेला ट्राय करून बघ, तुला सुद्धा आराम मिळेल. सायली म्हणते की अग पण अस्मिता, मला नाही वाटत याचा मला उपयोग होईल म्हणून. आणि पूर्णाजीने सुद्धा मला त्यांच्याकडे असणारे सुवासिक एका औषधी अत्तराबद्दल सांगितलं होतं आणि ते तर मी वापरलं पण. माझी डोकेदुखी तर आणखीनच वाढली. अस्मिता म्हणते की हो का? अगं मग तुला दुसरा कोणतरी वास आवडेल. हे बघ, तुला फुलं आवडतात, मग एखाद्या फुलाचा सुगंध तू घेऊन बघ. तेव्हा सायली म्हणते की अगं पण मला कसं कळणार की मला कुठल्याच फुलाचा सुगंध आवडतो म्हणून? म्हणजे हे बघ, असं होईल की बागेतील प्रत्येक फुलाकडे जाऊन मी वास घेत राहील, आणि जर आपल्या बागेत कोणी आलं तर ते काय म्हणतील, बघा किती विचित्र डोहाळे लागलेले आहेत. इथे जाते, त्या फुलाचा वास घेते, तिथे जाते, त्या फुलाचा वास घेते. मित्रांनो, सायलीचे डोहाळे तर अजबच असतात. सायली सुद्धा खूप हसते आणि अस्मिताला सुद्धा खूप हसवते. बघा मित्रांनो, आता हे डोहाळे कसे लागलेले आहेत, आणि दोघे मात्र पोट धरधर हसवता हसतात. आता सायलीला तर अस्मिताला हसवायचंच असतं, कारण दुसऱ्या कोणत्या तरी विषयात तिला रमवायचं असतं. आणि सायली तिला हसताने पाहते, आणि सायली सुद्धा मनातून खूपच खुश होते आणि म्हणते की खरंच अस्मिताला इतकं खळखळून हसताने किती छान वाटतं बरं. आणि बरं झालं मी सचिन भाऊजींचा विषय बदलला आणि माझ्या गरोधनपराबद्दल मी तिला विचारलं, आणि त्या विषयाने बघ ना अस्मिता किती खुश झाली. आणि तेवढ्यात अस्मिताच्या मोबाईल कॉल येतोय. चैतन्याचा फोन असतो. तर सायली म्हणते की बरं ठीक आहे, तुमचं चालून द्या, मी आले. सायली बाहेर जाते. अस्मिता फोन उचलते आणि बोल ना चैतन्य. तेव्हा चैतन्याचा कॉल असतो. त्यानंतर इकडे अर्जुनच मस्तपैकी व्हिडिओ बघण्याचं काम सुरू असतं. किती तो एक्सायटेड असतो बाबा होण्यासाठी. काय काय करावं लागतं, कसं परफेक्ट बनावं लागतं, याचे धडे तो घेत असतो. मित्रांनो बघा, अर्जुनची तयारी बघा, किती एक्सायटेड आहे. आणि अर्जुन आता लगेच खुश. तो व्हिडिओ म्हणजे पूर्ण झाल्यानंतर आता लॅपटॉप बंद करतोय आणि म्हणतो की झालं शेवटी, आणि आता मात्र यांचे सगळे एपिसोड मला बघायला हवेत, आणि तरच मात्र मी चांगला बाबा होईल. अर्जुन खूपच खुश आहे, आणि त्याला आता हे टिप्स मिळाल्यामुळे त्याला आणखीनच आनंद होतो. त्याच्या मनातील बाळाविषयी असणारी भीती गायब होते, आणि तो स्वतःला कसं म्हणतो की आता प्रत्येक जण मला पनवेलमधील एक आता उत्तम वकील म्हणतात, परंतु आता मात्र पण मला पनवेलमधील नाही, इंडियामधील नंबर 1 बाबा बनवायचा आहे. आणि नंबर 1चा हजबंड सुद्धा म्हणतील, आणि ते किक होऊन दाखवेलच. जे काही टिप्स त्याने लिहिलेले आहे तर त्यावर तो पुन्हा आता लक्ष घालतोय आणि आतापचा बारीक विचार करत आहे. त्यानंतर इकडे चैतन्यने अस्मिताला एका कॉफी शॉप मध्ये भेटायला बोलावलेला आहे. तेव्हा अस्मिता त्याला भेटायला येते. दोघं मात्र आता एकमेकांशी गप्पा करत आहेत. चैतन्य मात्र अस्मिताला मनातील भीती आणि तिच्या मनातील असणारा नाराजगीपणा दूर करण्यासाठी एका बहिणीसारखं तिला आनंदात वागण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु याचा अर्थ मात्र आता सचिन पुन्हा त्याचा फायदा करून घेत आहे. चैतन्य अस्मिताला म्हणत असतो की बघ अगं अस्मिता, मी तुला म्हणत असतो एकदा कुठे बाहेर निघ, मनाला किती मस्त वाटतं अगं जेव्हा बाळाची झोपण्याची वेळ असते त्यावेळेस तर आपण बाहेर पडलं की नाही पाहिजे. अगं फ्रेश हवा घे, मस्त वातावरणामध्ये ये. आणि ते दोघं आता छान असे गप्पा करत आहे. परंतु हा दृष्ट सचिन त्यांचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून घेतो. अस्मिता आता हसत असते तर चैतन्य म्हणतो की क्या बात आहे, या निमित्ताने तरी तुझ्या चेहऱ्यावर हसू आला. आता तिच्या चेहऱ्यावर हसू येऊन हे सगळं विसरण्यासाठी चैतन्य प्रयत्न करत आहे. आणि इसी बात पे चेअर हो जाय म्हणून दोघेही आता ज्यूसच्या एकमेकांच्या ग्लासाला ग्लास देत आता हे मस्त ज्यूस पीत आहे. परंतु आता हा खोटो लगेच काढून घेतोय, आणि ते खोटो काढून तो स्वतःला म्हणतो की अर्जुन सुभेदार, उद्या
तुला कोर्टामध्ये पुरावे लागतात, तर मग हे घे तुझ्या बहिणीच्या अखेरचे पुरावे. कोर्ट मात्र या माणसाला हवा तसा धडा नाही शिकवणार, तो धडा मला शिकवावा लागेल म्हणून. तो लगेच आता चैतन्याकडे येतो आणि चैतन्याची गसंडी धरतो. त्याला म्हणतो की उठ. चैतन्याला फारच राग येतो आणि रागाने तो सचिनकडे बघत असतो. सचिनने त्याची गचंडी धरलेली असते आणि रागाने मात्र तो चैतन्याला म्हणतो की तू तिच्याबरोबर टाइमपास करतो. ती माझी बायको आहे अस्मिता. हे सगळं काही बघून खूपच घाबरते. मी तुला इतक्यांदा सांगितलं तरी सुद्धा तू अजून तिला फिरवतो. तेव्हा चैतन्य रागाने म्हणतो की सचिन प्लीज माझी कॉलर सोड. तर सचिन म्हणतो की नाही सोडणार आता. त्या कॉफी शॉपमध्ये जमलेले सगळे काही आता लोक मात्र बघत आहे. तेव्हा चैतन्य इकडे तिकडे बघतोय आणि सचिनला कॉलर सोड असे म्हणतो. सचिन तर ऐकायला तयार नसतो. सचिन म्हणतो की काय करणार आहेस. नाही सोडणार मी. तेव्हा आता अस्मिताला खूपच राग येतो. अस्मिता म्हणते की मूर्ख पण बंद कर. सचिन सोड त्याला. तेव्हा सचिन म्हणतो की याला तर मी अगदी फरफटत पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आहे. तीच याची लायकी आहे. त्यावर आता चैतन्य रागानेच म्हणतो की पोलीस स्टेशन असा काय गुन्हा केलेला आहे रे मी. आणि प्लीज तू तमाशे करू नको. सगळेजण बघतात. तर सचिन म्हणतो की हो बघून देई तुझ्यासारख्या फडीबाज माणसाला. तेव्हा चैतन्याला फारच राग येतो आणि चैतन्य मात्र आता जोराने त्याला ढकलणार. तो सचिन लगेच चैतन्याला जोराने लुटून देतो आणि तेव्हा टेबलवरील जे काही आता तो टेबल आहे चैतन्याच्या अंगावर पडतो. चैतन्य खाली पडतो आणि सचिन त्याच्या अंगावर धावून येतो आणि त्याच वेळेस आता सचिन लाथेने मात्र त्याच्या पोटामध्ये लाथा मारत असतो. अस्मिता जोराने ओरडत असते. त्यानंतर आता इकडे अर्जुन सायलीसाठी काय करायचं, तिला काय आवडतं काय नाही याची प्रत्येक तो तयारी करत असतो. अर्जुनने मात्र मस्त शेपचे होता तो ड्रेस वगैरे घालून तो मात्र सायलीसाठी काहीतरी बनवत असतो. त्याने डायनिंग टेबलवर तयार करून ठेवलेलं असतं. प्रताप आणि कल्पना बाहेर येतात. प्रताप म्हणतो की काय रे अर्जुन, आता वकिली सोडून शेफ बनायचं आहे की काय. त्यावरती अर्जुन म्हणतो की एस कारण मी माझ्या बायकोसाठी आता टेम्पररी शेफ सुद्धा झालेला आहे. तेव्हा कल्पना विचारते की म्हणजे काय. तर अर्जुन म्हणतो की पुढच्या 9 महिने माझ्या बायकोला खुश करण्यासाठी मला काय काय करावं लागेल ते सगळं काही मी करणार आहे. आणि मी आज मात्र तिच्यासाठी एक असा सरप्राईज प्लॅनिंग केलेला आहे मम्मा. आणि अर्जुनने नाश्त्यामध्ये जे काही पदार्थ बनवलेला आहे तर ते सगळे पदार्थ तो डायनिंग टेबलवर ठेवून दाखवतो. तर कल्पना म्हणते की अर्जुन हे सर्व काय करून ठेवलं. त्यावरती आता अर्जुन म्हणतो की मम्मा शांत, मी सगळं काही सांगतो. मी आत्ता जातो आणि सायलीला खाली घेऊन येतोय आणि मग हे सगळं बघून ती जेव्हा खुश होईल तेव्हा ते आता जे काही दृश्य आहे तर ते आपण बघूया. मी येतो असे बोलून तो लगेच आता आतमध्ये निघून जातो. कल्पना आवाज देते की दादा ओ दादा. आणि सगळ्यांना मात्र खूपच हसायला येत अर्जुनची ती आता तयारी बघून कल्पना म्हणते की अरे अरे देवा, अर्जुनला कोण समजवणार बरं. तेव्हा प्रताप म्हणतो की अगं कशाला काय समजायची गरज आहे. अगं बाप बनण्याचा उत्साह त्याच्यामध्ये इतका वाढलेला आहे. त्याला काय करू आणि काय नको असं झालेलं आहे. बघ ना त्याची तयारी. त्यामुळे करून दे. त्याला काय असेल ते करून दे कारण तो जेवढा हवेत जाईल तेवढा लवकरच जमवर आदळणार आहे. तर आणि तेवढ्यात दादा अर्जुन सायलीच्या हाताला धरतो आणि चल चल खाली चल, मी तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅनिंग केलेला आहे म्हणून तिच्या हाताला धरून खाली घेऊन येत असतो. सायली म्हणते की अहो कुठे घेऊन चाललात तुम्ही मला. आणि आता कसलं सरप्राईज. आता अर्जुन म्हणतो की अगं ती सांगण्याची गोष्ट नाही, अगं बायको ती दाखवण्याची गोष्ट आहे. आणि चल पटपट खाली ये. आणि हे बघ तुला पटपट खाली उतरायला नाही जमणार, मी तुला उचलून घेतो. तो उचलणार. तो सायली म्हणते की अहो काय हे तुम्हाला किती वेळ सांगायचं हो असं. आता ह्या वेळेस मात्र असं उचलून वगैरे घ्यायचं नाही.
तेव्हा आता कल्पना, विमल, प्रताप हे सगळं काही बघून हसतात आणि त्यांना खूप हसू येत असतं. तेव्हा अर्जुन पुन्हा सॉरी सॉरी म्हणतो, तुम्हाला सांगितलं होतं, परंतु माझ्या एक्साइटमेंटमध्ये मी खरंच विसरून गेलो सायली. आणि हे बघ, तू तुझ्या स्पीडने खाली ये, पण डायनिंग टेबलकडे मात्र बघायचं नाही. तेव्हा सायली म्हणते की बरं बरं. तेव्हा अर्जुन तिला अगदी हळूच, अगदी तिला धरून खाली घेऊन येत असतो आणि म्हणतो की हे बघ, ही मात्र तुझ्यासाठी केलेली स्पेशल एक मस्त खास गोष्ट आहे आणि ती लगेच बघायची नाही. आणि हे बघ, मला 100 पैकी 100 मार्क्स हवे आहेत. तेव्हा सायली म्हणते की अहो, पण मला बघून दे ना अगोदर. आणि तो सायलीला, तेव्हा सायली आता डायनिंग टेबल जवळ येते आणि म्हणते की हे एवढं सरप्राईज. अर्जुन विचारतो की काय, कसं वाटलं सरप्राईज. आणि हे बघ, आता अर्जुन म्हणतो की तुला जे जे काही आवडत ना, ते सगळं काही आहे त्यामध्ये, आणि त्यातील सगळं काही थोडं थोडं खाऊन यायचं. तेव्हा आता साईला हे सगळं काही बघून आता आणखीन मळमळायला सुरुवात होते. आणि आता इतके सगळे काही पदार्थ ती बघून म्हणते, अहो हे बघा, तुम्ही इतके सगळे पदार्थ एकाच वेळेस का मागवले बरं, का बरं. तेव्हा आता अर्जुन म्हणते की हो ना, कारण मी सांगितलं होतं की माझी बायको प्रेग्नेंट आहे आणि तिला जे जे काही आवडत ना, ते सगळं काही अगदी खायला द्या, आणि म्हणूनच मात्र आवडत्या रेस्टॉरंटमधून हे सगळं काही मी मागून घेतलेलं आहे. तर आता सायलीला तर आता हे सगळं काही पदार्थ बघून मळमळलं होतं. तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की अगं बायको, खाऊन घे. तेव्हा सायली म्हणते की अहो, हे सगळे पदार्थ बघून तर मला खरंच खूप मळमळायलं होतं आणि सायलीला खरंच मळमळायलं होतं आणि सायली धावतच आता पळत असते. तेव्हा लगेच कल्पना म्हणते की अगं हळूच पळत जाऊ नकोस. तेव्हा कल्पना ते सगळे काही पदार्थ उचलून फ्रीजमध्ये ठेवून द्यायला सांगते. अर्जुनचा चेहरा मात्र मित्रांनो पडतोय. अर्जुन म्हणतो की मी इतकं काही सहेलीसाठी केलं आणि तिला असं उलटीसारखं का झालं असेल असेल. अर्जुनचा चेहरा लगेच पडतो आणि तो खूपच नाराज होतोय आणि तो कल्पनाला विचारतो की काय मम्मा, माझं काही चुकलं का. त्यावरती कल्पना म्हणते की नाही रे, तुझं काही चुकलं नाही. कारण कसं आहे की इतक्या सगळ्या पदार्थाच्या वासाने सायलीला मळमळायला सुरुवात झाली असेल आणि हे सगळं इथून जर नाही उचललं तर मात्र ते सगळं हॉलमधून नाहीच उचलू शकणार, म्हणजे सायली इथे येऊ शकणार नाही. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हो ना मम्मा, मी जरा जास्तच केलं. 100 पैकी 100 मार्क्स मिळायला गेलो आणि मिळालं मात्र काय अंड. त्यावरती प्रताप म्हणतो की अर्जुन, अरे तसं काही नाही, तू इतकं वाईट वाटून घेऊन नकोस. आणि तेवढ्यात सायली आता बाहेर येते. तेव्हा लगेच सगळेजण विचारतात की काय झालं सायली, बरं वाटतं का. तेव्हा सायली विचारते की आई, अहो मला इतका का त्रास होतोय, कुठलाही वास मला सहन होत नाही आणि आता मला डोकं सुद्धा खूपच जड झालेलं आहे. तेव्हा कल्पना तिला म्हणते की बस बर सायली, आणि तिला हाताला धरून तेथे खुर्चीवर बसवते आणि कल्पना म्हणते की हे बघ अगं सायली, या दिवसामध्ये असा त्रास होतच असतो आणि तुला जरा जास्तच होतोय. आणि विमलला मात्र ती म्हणते की हे बघ, एका वाटीमध्ये लिंबाचा रस आणि दुसऱ्या वाटीमध्ये वेलची आणि पुदिन्याचे पाने घेऊन ये, मग बघूयात आपण सायलीला यातील काही उपयोग होतो का. तेव्हा आता विमलताई घाईने ट्रेमध्ये त्या वाट्या घेऊन येतात आणि सायलीला ती वास घ्यायला सांगते प्रत्येक अथव त्या गोष्टीचा आणि म्हणते की काहीतरी आता ह्या वासामुळे तुला नक्कीच कोणत्या तरी याचा फरक पडेल. तेव्हा आता सायली लिंबाच्या पानांचा वास घेते, पण तिला आणखीनच मळमळायला होतं. सायलीला खूप त्रास होत असतो आणि तिला आणखीन मळमळायला होऊन ती फक्त ओढणीने आपलं तोंड दाबते. पण आता त्यातील एकाही काही उपायामुळे सायलीला काहीच होत नाही, कारण तिला खूपच आणखीनच त्रास व्हायला सुरुवात होतो. सायली म्हणते की नाही आई, मला कशानेच फरक पडत नाही. तेव्हा आता सायलीला आणखीन त्रास होतो. तर कल्पना आता टेन्शन मध्ये येते. प्रताप विचारतो की काय कल्पना, आता काय करायचं. तेव्हा कल्पना म्हणते
की हो ना, मला सुद्धा खरंच काही सुचत नाही. तेवढ्यात अर्जुन धावतच खाली येतो. ते परफ्यूमची बॉटल ती घेऊन आता हातामध्ये आलेला असतो आणि म्हणतो की हे बघ सायली, आणि हे बघ सायली, तुला आता त्या पदार्थांचा वास अगदी खूप नकोनस झाला असेल, त्रास होत असेल, तर तू मात्र आता हा परफ्यूमचा वास घे. आणि तो जवळ घेऊन यायला लागणार. तो सायली म्हणते की नको नको हो, इतक्या उग्र या अतिवासामुळे मला आणखीन त्रास होतोय, नको. आणि ज्या तुम्ही नको नको मला म्हणून ती आपलं ओढणीने तोंड दाबून घेते, नाक वगैरे. तेव्हा अर्जुन खूपच घाबरत घाबरत ती बॉटल घेऊन आतमध्ये धावत असतो. तेव्हा कल्पना, विमल यांना सगळ्यांना आता सायलीची काळजी वाटते आणि सायलीचे आता डोक सुद्धा खूप जड पडलेलं असतं. त्यानंतर आता इकडे या म्हणजे सचिनने चैतन्याला अगदी रक्त त्याच्या डोक्यातून निघत आहे इतकं बेदम मारलेलं असतं. खूपच तो मारत असतो. चैतन्याच्या डोक्यातून रक्त येत आहे आणि अस्मिता जोरजोराने किंचाळत आहे आजूबाजूच्या लोकांना सोडा म्हणून, परंतु कोणीही त्यांच्यामध्ये येत नसतं आणि हा सचिन चैतन्याला मारत असतो. त्याच वेळेस तेथे हॉटेलमधील जे काही वेटर वगैरे आहे तर ते सचिनला धरतात. सचिन त्यांना म्हणतो की सोडा मला, सोडा, लवकरात लवकर मला सोडा. अस्मिता चैतन्याला हाताला धरून उठवते आणि या सचिनला म्हणते की तुला वेड लागलेला आहे का. तेव्हा सचिन म्हणतो की वेड तर तुला लागलेला आहे. अगं, आपलं लग्न झालं असताना मात्र याच्याबरोबर फिरायला तुला लाज नाही वाटत का. तर अस्मिता म्हणते की तुझा आणि माझा काही एक संबंध नाही. सचिन म्हणतो की आता नाही म्हणजे कसं हे, पक आपला अजूनपर्यंत डिओज झालेला नाही. चैतन्य रागाने बघत असतो. त्याच्या डोक्यातून रक्त येत आहे. सचिन रागाने म्हणतो की काय तू कोर्टामध्ये माझ्याकडून पोरगी मागितलीस का. कशाला तुला पोरगी हवी आहे इथे याच्या बरोबर असे इथे येऊन धंदे करायला का. तेव्हा आता अस्मिताला फारच राग येतो. अस्मिता म्हणते की गप्प बस सचिन, घरी सुद्धा तू माझ्यावर मात्र जे काही खोटे आरोप केलेले आहे आणि इथे बाहेर सुद्धा तू तेच करतोय. चार चौघामध्ये तू तेच करणार आहेस का. सचिन म्हणतो की हो नक्कीच. सचिन म्हणतो की हो करणारच. आणि काय एकमेकांना बहीण भाऊ समजतात का तुम्ही इथे येऊन. तुमचे कोणते धंदे सुरू आहे त्यावर आता चैतन्य तर इतकं भडकलेला आहे. तो म्हणतो की सचिन, आताच्या आता इथून निघायचं नाही तर हे सर्व तुला खरंच खूप महागात पडेल. आणि तेवढ्यात आता तेथील जो काही सीसीटीव्ही आहे तर तो चालू असतो. सचिनच लक्ष त्याकडे जातं आणि तेथील तो वेटरला आता त्याला सोडवायला सांगतो आणि म्हणतो की आता वाह रे वाह, म्हणजे माझी बायको आणि तिचा मित्र इथे लफडी करणार आणि वर मात्र माझ्यावर दादागिरी करतोस. तुमची ही लफडी मी चालून देणार नाही, हे लक्षात ठेव, याद राहतो. आणि अस्मिला म्हणतो की हो, तू सुद्धा लिमिट क्रॉस केलेला आहे. तुम्हाला खूप हर्ट केलेला आहे. आणि रागाने तेथून निघून जातो. तेव्हा काहीतरी सीसीटीव्हीचा तो उपयोग करून घेतो. त्यानंतर आता अस्मिता ही रडत असते आणि म्हणते की खरंच अरे चैतन्य, मला वाटलं नव्हतं की हा सचिन इतक्या खालच्या थ्याला जाईल म्हणून. अरे खरंच सॉरी बर का. तेव्हा चैतन्य म्हणतो की अग अस्मिता, तू कशाला सॉरी म्हणते. तेव्हा आता आजूबाजूचे सगळेजण बघत आहे. तेव्हा चैतन्य सगळ्यांना सॉरी सॉरी करतो. सगळेजण आपापल्या ठिकाणी निघून जातात. तर अस्मिता म्हणते की अरे चैतन्य, तुला खूप लागलेलं आहे, चला आपण लगेच डॉक्टरांकडे जाऊया. आणि थांब एक मिनिट. तेव्हा चैतन्य म्हणतो की अग अस्मिता ताई, मला काही झालेलं नाही. अस्मिता घाईने आपली बॅग वगैरे घेते आणि चैतन्याच्या हाताला धरून त्याला घरी घेऊन येते. त्यानंतर आता इकडे कल्पना मात्र विमलला आपल्या बागेमधून वेगवेगळी अशी फुलं आणायला सांगते. विमलताई विचारतात की काय अहो वहिनी, फुलं कशासाठी. अर्जुन, सायली, प्रताप हे सगळेजण एकत्र बसलेले आहेत. तेव्हा कल्पना म्हणते की अगं अर्जुनच्या वेळी जेव्हा मी प्रेग्नेंट होते तेव्हा फुलांचा वास घेतल्यानंतर माझं मळमळायचं थांबायचं. आणि काय सांगावं, सायलीच सुद्धा तसंच होईल. तर विमलताई म्हणतात की हो लगेच घेऊन येते. तर अर्जुन म्हणतो
की हो लवकर जा. तेव्हा आता प्रताप सायलीला विचारतो की सायली, अगं तुला खरंच खूप त्रास होतो का? तेव्हा सायली हो म्हणते. अर्जुन म्हणतो की अगं सायली, ते सगळे पदार्थ आहे ना, तर मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेत आणि परफ्यूम सुद्धा मी रूममध्ये ठेवून आलो. आणि मग तुला त्रास नाही होणार कशाचा? तेव्हा सायली म्हणते की माफ करा, हे बघा मी मगाशी जरा तुमच्यावर ओरडूनच बोलले, पण काय करणार होते. खरंच मला तो वासच सहन झालेला नाही. त्यावरती अर्जुन म्हणतो की नाही, तुला त्रास होतोय. एक काम करतो, मी सर्च करून बघतोय, या त्रासावर काही उपयोग आहे की नाही, तो उपाय मी बघतो. आणि तेवढ्यात प्रताप म्हणतो की कल्पना, अगं मला आठवतं अस्मिताच्या वेळी तुला तेलाच्या वासाचा त्रास व्हायचा राईट, आणि त्यावेळेस नेमक तू काय केलं होच बरं? कदाचित मात्र तो उपयोग सायलीला नक्की फायदेशीर ठरेल. कल्पना म्हणते की हो, पण प्रत्येक बाईची प्रेग्नन्स वेगळी असते आणि आता कोणाला काय लागू होईल काही सांगता येत नाही. तेवढ्यात विमलताई आता बागेतून फुलं घेऊन येतात. आणि हे बघा सायलीताई, या फुलांचा सुवास घेऊन बघा, तुम्हाला बरं वाटतं का? तेव्हा आता सायली जेव्हा वास घेते, पण सायलीला आणखीनच मळमळायला होतं. तेव्हा ती म्हणते की नाही विमलताई, ती फुलं लांब घेऊन ज्या, मला मात्र अगदी पुन्हा मळमळायला लागलं. आणि ती अर्जुनला म्हणते की अहो मी जरा आपल्या खोलीमध्ये जा, तुम्ही वरती मात्र फ्रेशनर वगैरे नाही ना मारलं? तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नाही, आणि हे बघ, त्या दिवशी मात्र तो फ्रेशनरला एवढे रिएक्ट का झाली होती ते मला आता कळाले. त्यामुळे फ्रेशनर मी आतच ठेवलेला आहे. तेव्हा आता सायली म्हणते की हो मी जाते. कल्पना म्हणते की हो जातो. सायलीला मळमळायला होत असतं. तिला आता खूपच असं उलटी झालीसारखं होत आहे. आणि तेवढ्यात ती वर जात असल्याने तिच्या मोबाईलवर फोन येतो. तेव्हा आता सायली म्हणते की बघा फोन तर. प्रताप म्हणतो की सायली, अगं फोन घेण्याची काही गरज नाही, तू वर जा बर. आता त्यावर सायली म्हणते की बाबा अहो अश्विन भाऊजींचा फोन आहे, म्हणजे त्यांना नख कीच काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल. तेव्हा आता सायली फोन उचलते, स्पीकरवर टाकते आणि म्हणते की बोला ना अश्विन भाऊजी, आम्ही सगळेजण एकत्रच आहोत. आणि फोन स्पीकरवर आहे. तेव्हा अश्विन म्हणतो की बरं ठीक आहे, हे सगळ्यांनी ऐका पूर्ण. आजीची जी काही आज ही डॉक्टर आहे, तर ती आज येणार आहे. दुपारी जे काही घडलेलं आहे आज ते सगळं मी त्यांना सांगितलेलं आहे. आणि त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये त्या एक स्टेप मात्र पुढे जाणार आहेत. त्यावरती सायली विचारते की म्हणजे आज त्या नक्की काय विचारणार आहेत? अश्विन म्हणतो की ते तर मला सुद्धा माहिती नाही. आणि त्या असं म्हणाले की पूर्णाची रिएक्शन थोडीशी मात्र हार्ड असू शकते आणि कदाचित या सगळ्याचा पूर्णाला त्रास पण होऊ शकतो. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी रेडी राहायला हवं असं डॉक्टर म्हणाल्यात. तेव्हा प्रताप विचारतो की अश्विन, त्या जे काही करणार आहेत ते खरंच खूप गरजेचं आहे असं वाटतं का? अश्विन म्हणतो की डॅड अहो गरजेचं नसतं तर त्याच कशाला काही म्हणाल्या असत्यात. प्रताप म्हणतो की हो ते पण बरोबर आहे. मग त्यांना तू सांग की आम्ही तयार आहोत आणि यायला सांग. अश्विन म्हणतो की थोड्याच वेळात ते मला वेळी सांगणार आहेत आणि वेळ सांगितल्यानंतर मी तुम्हाला लगेच कळवतो त्या कधी येणार आहे. सायली म्हणते की बरं अश्विन भाऊजी ठीक आहे, फोन ठेवते. आणि तेवढ्यात अस्मिता आणि चैतन्य येत आहे. अस्मिता मम आणि डॅड करतच आलेली आहे. अर्जुन या सगळ्यांना मात्र ती आवाज देते आणि तेवढ्यात दोघा आत येतात. तर चैतन्याची ती अवस्था बघून सगळ्यांना एक धक्काच बसतो. सायली विचारते की चैतन्य, सगळेजण खूप घाबरतात. तर प्रताप विचारतो की अस्मिता, विमलताई म्हणतात की बापरे, सगळ्यांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतो. त्यानंतर इकडे कोर्ट जेलमध्ये प्रिया जेवण करत आहे. लेडीज कॉन्स्टेबल तेथे येतात आणि म्हणतात की हे बघ मुली, तुला तुझ्या घरच्यांना निरोप पाठवायचा होता ना? प्रियाला तर फारच आनंद होतो. ती म्हणते की हो, माझ्या घरच्यांना कळवायचं आहे की मी गरोदर आहे. मी जेलर साहेबांची परवानगी घेतली का? तेव्हा लेडीज कॉन्स्टेबल म्हणतात की हो घेतली. आणि ते म्हणाले की तू पत्र लिहू शकते
आणि तू दिलेल्या पत्त्यावर आम्ही ते पोच करू शकतो. प्रिया म्हणते की हो चालेल, आणि मला ते पत्र लिहिण्यासाठी कागदाने पेन देता का जरा, आणि मला सुभेदारांना पत्र लिहायचं आहे. आणि प्रिया तर आता खूपच खुश होते आणि म्हणते की हो चला, तर मोठं काम झालं माझं पूर्ण गरोदर आहे हे जर एकदा ह्या कल्पीला कळालं, आणि ती कल्पना मात्र नक्की पाघडेल, त्यानंतर इकडे जेव्हा आता सचिनने हे सगळं केलेलं आहे माहिती होतं, तर प्रताप रागणे म्हणतो की सचिनने तुझ्यावर हात उचलला. अर्जुन म्हणतो की तू फोन का केला नाहीस, नाहीतर इन्स्पेक्टर सावंतांना फोन करायचा होता, ते लगेच आले असते. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, काय होणार होतं, प्रकरण अगोदरच केवढं चिघळलेलं आहे. अस्मिता म्हणते की हो ना, मला सुद्धा त्यावेळेस काय करावं ते सुचत नव्हतं. चैतन्याला खूप लागलेलं आहे एवढाच विचार माझ्या मनात येत होता तेव्हा अर्जुन खूपच भडकलेला आहे, आणि तो म्हणतो की आता या सचिनला मी नाही सोडणार, कारण मार खाल्ल्यानंतर कसं वाटतं हे त्याला कळायलाच हो. आणि रागाने तो जायला निघतो. तर सायली म्हणते की अहो ऐका, डोक्यात राग घालून असं जाऊ नका. चैतन्य भाऊजीने पोलिसांना नाही बोलावलं, आणि तुम्ही जर काही वेडवाकड केलं आणि तो सचिन मात्र पोलिसांना बोलवेल, तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन खरंच तू सुद्धा रागाच्या भरात काहीतरी करशील, आणि कोर्टामध्ये ते सगळ्यांना आपल्या मागत पडेल त्यावर त्या. अस्मिता म्हणते की माझीच चूक झाली, मी चैतन्याला म्हणाले होते की घरामध्ये बसून बसून कोंडल्यासारखा होतं, आणि म्हणून त्याने कॅफेमध्ये जाण्याचा प्लॅन ठरवलेला होता, मी जायलाच नको होतं. त्यावरती प्रताप म्हणतो की अस्मिता, अगं यात तुझी काही चूक नाही. अगं त्या सचिनच्या मनामध्ये विष भरलेलं आहे, त्याला कोण काय करणार आहे बरं. तेव्हा अस्मिता म्हणते की हो ना, म्हणूनच मला प्रश्न पडतो की अशा माणसाबरोबर मी प्रेम का केलं, माणूस म्हणून घेण्याच्या लायकीत सुद्धा नाही. तेव्हा कल्पना म्हणते की हे बघा, कोणीही रागाच्या भरात काही करू नका, फक्त त्या सचिनला कसा आता शिक्षा होईल हे. अर्जुन, तू जास्तीत जास्त शिक्षा व्हायला हवी, आणि आता अर्जुन त्याला जास्त बोडगी मागायला सुरुवात कर. त्याला धडा शिकवलाच पाहिजे, चांगलीच अद्दल त्याला घडली पाहिजे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो ते तर होणारच आहे, आणि त्याला अद्दल तर घडणारच आहे. आणि आता तो जो काही चैतन्याला तो मलमपट्टी वगैरे करत असतो सायलीला, त्याचा खूपच त्रास होतो. तेव्हा अस्मिता विचारते की सायली, तुला त्रास होतो का. सायली म्हणते की हो. तर कल्पना तिला वर जायला सांगते, आणि तेवढ्यात पुन्हा सायलीच्या मोबाईल वर अश्विनचा फोन येतो. तेव्हा आता सायली फोन उचलते आणि बोला ना अश्विन भाऊजी, असं म्हणते. तर अश्विन म्हणतो, मला डॉक्टरांचा फोन आला होता, आणि त्या संध्याकाळी 5 वाजता आजीला भेटायला येतात, आणि मी त्यांना घेऊनच येतो. तेव्हा आता सायली म्हणते की बरं चालेल. अश्विन म्हणतो की आपण सगळ्यांनी मात्र तिथे त्यावेळेस हजर राहायला. हो. सायली म्हणते की बरं ठीक आहे. सायली म्हणते की या तुम्ही, आम्ही सगळेजण घरातच आहोत. त्यानंतर आताही ही साक्षी मात्र आपली प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी डॉक्टरांकडे आलेली आहे. डॉक्टर सगळे काही रिपोर्ट वगैरे बघतात, आणि तिला विचारतात की मी दिलेली सगळी औषधं तुम्ही घेतलेले आहेत का. साक्षी म्हणते की हो डॉक्टर, आणि म्हणतात की हे बघा, नॉर्मली मात्र आम्ही चेहरा जर बिघडला असेल तर अशा सर्जरी करत असतो, पण तुम्हाला मात्र तुमचा पूर्ण चेहराच बदलायचा आहे. आणि हे बघा, हे काम मात्र एका सर्जरीत नाही होऊ शकत, यामध्ये काहीसाठी मल्टी टेस्ट सुद्धा करावे लागते. एक कपाळाची सर्जरी वेगळी असते, नाकाचा जर आकार बदलायचा असेल तर ती सर्जरी वेगळी असते, आणि ह्या सगळ्या सर्जरीमध्ये रिकव्हर होण्यासाठी बराचसा कालावधी जाऊ शकतो. आणि या सगळ्याला तुमची तयारी आहे का. साक्षी म्हणते की हो डॉक्टर, फक्त अट तुम्हाला इतकी आहे की माझा चेहरा पूर्णपणे बदलायला हवा. डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, आणि डॉक्टर फोन करून आता लगेच आता ऑपरेशनची तयारी करायला सांगतात. ते साक्षीला स्पेशल रूममध्ये बसायला सांगतात. तेव्हा साक्षी म्हणते की ठीक आहे. तर ती उठते आणि मनात म्हणते की अर्जुन सुभेदार, तू कितीही हातपाय जरी मारले तरी सुद्धा तो ओळखू शकणार नाही
की साक्षी शिकरे आहे, तरी कोण त्यानंतर आता इकडे सायलीला जो काही त्रास होत आहे त्यासाठी आता अर्जुन सुद्धा काहीतरी टिप्स वाचत आहे, प्रताप सुद्धा, आणि कल्पना विमल ह्या प्रत्येक वास मात्र सायलीला देत. आता सायलीला नक्की आता फरक कशाने पडतो याचेवर वर उपाय शोधत असतात. सगळ्यांची तयारी सुरू असते, पण सायलीला कोणत्याच गोष्टीचा अजूनपर्यंत काही इलाज झालेला नसतो. सायलीला आणखीनच त्रास होतोय ते बघून आता अर्जुन म्हणतो की बास झालो, आता तुला कशाचाच वास सहन होत नाही, त्यामुळे तुझ्या डॉक्टरांकडे आपण आत्ताच जाऊयात आणि त्यांना विचारूयात आणि चल बर. तेव्हा आता सायली म्हणते की अहो नाही, डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की पहिले 3 महिने मला असा त्रास होणारच आहे, नको जायला, आपण वाट बघूयात. विमलताई म्हणतात की अहो सायली ताई, पण काहीतरी औषध डॉक्टर देते, ती औषध तुम्हाला घ्यावंच लागेल. आणि तेवढ्यात प्रतिमाचा फोन येतो. तेव्हा कल्पना फोन उचलते तर प्रतिमा विचारते की अगं सायली कशी आहे, तिच्याकडे फोन दे बरं, आणि तिला काहीतरी आता हा मॉर्निंग सिकनेसचा त्रास होतोय असं म्हणाली होती. तर आणि खरं तर मला सायलीशी बोलायचं आहे, पण असं फोनवर नकोय, मी तेथे येईल आणि तिला जवळ घेऊन तेच अभिनंदन करेल. कल्पना म्हणते की हो ये, आणि तुला प्रत्यक्षात दिसेल. सायली कशी आहे, प्रतिमा विचारते की काय झालं. अर्जुन धावतच येतो आणि कल्पना म्हणतो की तू आत्याला विचार बरं, या सिच्युएशन मध्ये आपण काय करू शकतो. कल्पना म्हणते की अरे तूच बोल, आणि कल्पना अर्जुनच्या हातात मोबाईल देते. अर्जुन म्हणतो की अगं आत्या, एक प्रॉब्लेम आहे आणि त्यासाठी मला तुझी हेल्प लागेल. प्रतिमा विचारते की अरे काय झालं. अर्जुन म्हणतो की अगं सायलीला ह्या सगळ्या वासांचा खूप त्रास होतोय आणि कळतच नाही की काय करावं. तेव्हा अर्जुन सगळं काही सांगत असतो. प्रतिमा त्याच्या लगेच लक्षात येते आणि प्रतिमा जोरजोराने हसायला सुरुवात करते. अस्मिता विचारते की अगं प्रतिमा, तू हसतेस का? अगं सायलीला खरंच खूप त्रास होतोय. तेव्हा प्रतिमा त्या म्हणते की अगं मी हसतेस का, म्हणजे तन्वीच्या वेळी सुद्धा मला इतकाच त्रास सहन करावा लागलेला आहे. आणि कल्पना, तुला आठवत नाही का, मला सुद्धा प्रत्येक वासाने मळमळायला व्हायचं, आणि एकदा मात्र मला हे बाहेर फिरायला घेऊन गेले होते आणि अचानक मला निशिगंधाच्या फुलाचा वास आला आणि त्या वासाने मला खरंच पटकन बरं वाटलं होतं. मग काय की काही महिने अगदी निशिगंधाच्या फुलाने आमचं घर भरलेलं असायचं आणि माझा नशा त्याने तर गेला. तेव्हा कल्पना म्हणते की हो ना प्रतिमा, मला आता कुठे हटवलं. जेव्हा जेव्हा तू प्रेग्नन्स मध्ये येथे यायची तर ते फुलं आम्ही आणूनच ठेवायचो. तेव्हा प्रताप म्हणतो की हो ना, आपण नेहमी म्हणत असतो की प्रतिमा आणि सायली या दोघींच्या गोष्टी बऱ्याच काही जुळतात, आणि देव करू ही गोष्ट तर यांची जुळो आणि सायलीची या त्रासातून सुटका तरी होईल. तेव्हा अर्जुन कुठे मिळेल असं विचारतो. तेव्हा प्रतिमा त्या म्हणतो की अरे विक्तनू, आपल्या बागेमध्ये खूप काही आहे, ते तुला पाठवून. अर्जुन म्हणतो की हो ठीक आहे, मी लगेच येतोय. तेव्हा आता अर्जुन घाईने फुलं आणायला जातो. प्रताप म्हणतो की आपलं हे नातवंड मात्र खूपच मस्तीखोर असणार आहे. येण्याच्या अगोदर त्याने सगळ्यांना कामाला लावलेलं आहे. सायली म्हणते की खरंच मला खरंच खूप अपराधी वाटतं माझ्यामुळे तुमची सगळ्यांची इतकी धावपळ होते. तेव्हा प्रताप म्हणतो की सायली गंमत करतो, अगं तुझा त्रास कमी व्हावा म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. तेव्हा सायलीला बरं वाटतं आणि आता हा बघ येथे संपतो. पुढील भागामध्ये डॉक्टर आलेले आहेत आणि पूर्णाजीला मात्र प्रियाचा फोटो दाखवला जातो आणि ह्या फोटोतील मुलीला तुम्ही ओळखतात का असा प्रश्न विचारला जातो. आता पूर्णाजीला फारच राग येतो. पूर्णाजी रागाने तो फोटो फेकून देते. तेव्हा फोटो मला का दाखवला, आणि रागाने म्हणते की ही चांगली मुलगी नाही. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की खरी नवी अजून सुद्धा सापडली नाही, आणि आता सगळं काही त्यांना आठवेल. त्यानंतर आता म्हणजे सायलीसाठी अर्जुनने जी निष्गंधाची फुलं आणलेली आहेत आणि सायली त्या फुलांचा वास घेते, तेव्हा तिला खूपच छान वाटतं आणि ती म्हणते की खूपच छान वाटतं.
आणि आता अर्जुन तर आनंदाने उड्या मारायला सुरुवात करतो. अस्मिता म्हणते की प्रतिमा आत्याला सुद्धा निशिकांच्या फुलांच्या वासाने बरं वाटायचं, तर कल्पना म्हणते की दोघींना सुद्धा एकाच गोष्टीने कसा फरक पडला असेल हे आता सगळ्यांच्या लक्षात येतं. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.